नमस्कार. चला चहा घेऊया. युद्धाचं सावट खूप वाईटरित्या जगावरती पडलेलं आहे. यामध्ये सर्वसामान्यांचं सर्वात प्रथम हाल होतं. राजकीय मुत्सद्दी लोक हे युद्ध घडवून आणतात. या युद्धाचा फायदा तोटा त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवरून मिळणाऱ्या त्यांना फायद्या तोट्यातून घडतो. हे काय सर्व मान्य आहे. पण निष्पाप लोकांचं काय? युद्धाचा इम्पॅक्ट फक्त त्या देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगाला भोगावा लागतो. प्रॉब्लेम युद्धाचा नाहीये. प्रॉब्लेम आहे तिथल्या राजकीय व्यक्तिमत्वांचा. ती राजकीय व्यक्तिमत्व हे इलेक्टेड म्हणजे निवडून दिले त्या लोकांनी. कशासाठी? की काहीतरी चांगलं व्हावं, देशाचं भलं व्हावं, एकंदरच जगाचं भलं व्हावं. पण त्या मुत्सद्दी राजकीय व्यक्तींनी जर हातामध्ये सत्ता घेऊन त्याचा विपर्यास किंवा चुकीचा वापर केला तर भोगायला कोणाला लागते हो? तुमच्या आमच्या सर्वसामान्य व्यक्तींना, ज्यांचा दोष 1% सुद्धा नाहीये. म्हणून युद्धामध्ये सर्वात पहिला मानवतेचा बळी जातो. निसर्गानं आपल्याला खजिना दिला, गॅस रूपात, इंधन रूपात, आणि त्या इंधनाला आपण कोणताही विचार न करता अहमपणाच्या भावनेतून सरळ सरळ उडवून टाकत आहोत. कोणताच विचार करत नाही. स्वतःचा विचार करतायत ती लोक, नाही दुसऱ्यांचा विचार करतायत. मग अशी जी ही लोक आहेत ती कुठं नेऊन ठेवणार आहे त्या जगाला? बघा आता ग्लोबलायझेशन क्रायसिस येईल, महागाई खूप वाढेल. अगोदरच जे महागाईमध्ये होरपळणाऱ्या देशांची अवस्था खूप 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 वाईट होणार आहे. तो क्षण दूर नाही आहे. आता सध्याच आम्ही गॅसेससाठी, इंधनासाठी होरपळतोय. उद्या बघा सर्व गोष्टी महागतील, जीवन महाग होऊन बसेल. कधीच युद्ध कोणाचं चांगलं करणार नाही. त्यामुळं युद्धापासून राम राहिलेलं चांगलं.